10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता हुतात्मा बाबू गेनू स्मारक म्हाळुंगे पडवळ या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पवित्र नद्यांच्या जलाचे कलशपूजन करून वीर हुतात्मा बाबू गेनू शहीद यांची प्राणज्योत आणण्यासाठीचा प्रवास कर्मभूमी काळबादेवीच्या दिशेने सुरू झाला। काळबादेवीला पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ज्या ठिकाणी बाबू गेनू शहीद यांनी आपले बलिदान दिले त्याच ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा प्राणज्योत घेऊन हाच प्रवास मुंबई ते त्यांची जन्मभूमी म्हाळुंगे पडवळच्या दिशेने सुरू झाला। मुंबई तसेच नवी मुंबई, लोणावळा, चाकण, खेड मार्गे मंचर या ठिकाणी प्राणज्योत येऊन पोहोचली। त्यानंतर मंचर या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्राणज्योतीचे सहर्ष स्वागत करण्यात आले। त्यानंतर प्राणज्योत ही अनेक ग्रामस्थांच्या सहभागाने कळंब मार्गे म्हाळुंगे गावी पोहोचली। तेथे त्या ठिकाणी अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत तसेच लहान मुलांनी फुलांचा वर्षाव करत प्राणज्योतीचे स्वागत केले। उपस्थित महिलांनी प्राणज्योतीची पूजा करून स्वागत केले। त्यानंतर म्हाळुंगे नगरीमध्ये हुतात्मा बाबू गेनू स्मारक या ठिकाणी वाजत गाजत प्राणज्योत नेण्यात आली। त्या ठिकाणी हुतात्मा बाबू गेनू शहीद यांच्या फोटोला पुष्पहार घालून सर्वांनी राष्ट्रगीत गायले व त्यानंतर हुतात्मा बाबू गेनू विद्यालयातील NCCच्या विद्यार्थ्यांनी वीर हुतात्मा बाबू गेनू यांना मानवंदना दिली। पळा